बघा, खताच्या 18-18-10 या प्रकारामध्ये नायट्रोजनची संयुगे 18%, फॉस्फरसची संयुगे 18% आणि पोटॅशियमची संयुगे 10% असल्यास उरलेला भाग इतर पदार्थांचा असतो अशी सुद्धा माहिती दर्शवली, तर त्या प्रकारच्या 20 किलो खतामध्ये नायट्रोजन संयुगाचे प्रमाण किती? लक्ष द्या. प्रश्न सोडवायचा कसा सर? इथं हा जो भाग, उरलेला भाग इतर पदार्थांचा असतो, म्हणजे हे एक प्रकारचं जर समजा आम्ही मिश्रण समजलं लेकरांना, ज्याच्यामध्ये NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे खत, हे लेकरांना हे खत आहे. आणि या खतामध्ये ही खताची बॅग आहे, समजा हे खताचं चुंगळं आहे. याला खताचं चुंगळं आकार देता येईल का? खताच्या चुंगळ्याचा, याला आता खताच्या चुंगळ्याचा आकार जर दिला, हे खत आहे. खत, नायट्रोजनचं प्रमाण म्हणजे संयुग 18%, फॉस्फरसचं प्रमाण 18% आणि गणितमध्ये पोटॅशियमचं 10%, असं काही त्याच्यामध्ये प्रमाण असते. दुसरी गोष्ट, आता हे किती प्रमाण व्हावं लागलं हो? 18, 18, 36 आणि 10, 46% टोटल व्हावं लागलं या तिघांचं. हे संयुग, याची ॲडिशन म्हणजे एकूण मात्रा नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची एकूण मात्रा व्हावं लागली 46%. मात्र याच्यामध्ये उरलेला भाग इतर पदार्थांचा असतो. मग इतर पदार्थांचा उरलेला भाग किती? इतर पदार्थांचा उरलेला भाग, त्याची मात्रा काय? तर त्याची मात्रा लेकरांनो 100%चं हे संपूर्ण संयुग, त्याच्यामधून 46% हे जे प्रमाण आहे अनुक्रमे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचं, ही जर वजाबाकी केली लेकरांनो तर 54%, अर्थात 54% हा इतर भाग आहे. याच्यामध्ये उरलेला भाग काय आहे? हा उरलेला भाग आहे, संयुगाचा उरलेला भाग 54%. असू द्या ही सगळी माहिती. गणित म्हणते त्या प्रकारच्या 20 किलो खतांमध्ये नायट्रोजन संयुगाचं प्रमाण किती? हा जो प्रश्न मुख्य विचारला, 20 किलो खतामध्ये, म्हणजे इथं 20 किलो हे वजन मांडा, नायट्रोजन संयुगाचं प्रमाण किती असा प्रश्न विचारला. आता नायट्रोजन संयुगाची जी मात्रा आहे ती किती आहे हो? 18%. मग इथं अंशस्थानी 18 मांडायचे आणि छेदस्थानी 100 का घ्यायचे? तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांची एकूण मात्रा 18-18-10 प्रमाणे 46%. आणि इथं माहिती दिली आम्हाला, उरलेला भाग इतर पदार्थांचा असतो त्या संयुगासोबत या खताच्या चुंगड्यात. म्हणजे असं हे 100%चं काय होत असते? टोटल मिश्रण होत असते लेकरं, म्हणून छेदस्थानी 100. मग आता 20 100 होतात, 18 आणि याला भागीला 5, याला भाग जर दिला तर 5 3 15, उरले 3, दशांश चिन्ह घ्या, 0 द्या, 5 6 30, 3.6 किलो हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे का? बघा, नायट्रोजन संयुगाचं प्रमाण 20 किलो खतामध्ये किती? त्याचं उत्तर प्राप्त होईल 3.6 किलो. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट, सोबत संकीर्ण प्रश्नसंच हे सुद्धा माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.